बाई 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 बाई, शब्द आणि वेळ पाळण्याच्या बाबतीत ना आनंदच आहे या चिटणवीसांच्या घरात. बाईसाहेब, साहेबांना ऑफिस मध्ये डबा घेऊन चाललोय, येताना काही आणायचंय का? पेढे आण पेढे. हा? हो, म्हणजे आज की नाही मला आनंदाची बातमी कळणार आहे. ती कळल्यावर की नाही पेढेच हवेत. जा. अरे थांब, तू पाहुण्यांसाठी काय केलंयस? उपमा. अगो बाई, शिरा करायला हवा होता रे. नाही म्हणजे मी जे त्यांना बोलणार आहे की नाही ते ऐकल्यावर त्यांचं तोंड अगदी नक्की कडू होणार. मग अशा वेळेला ना थोडासा शिराच उपयोगी पडला असता. जा आता. कालीन तिथे आल्या वाटतं. जा, दरवाजा उघड आणि लगेच साहेबांकडे जाऊन डबा दे. जा. आता मी बरोबर जाळं पसरवते. या या. वीणाताई आहेत ना? हो आहेत ना, तुमचीच वाट बघते. मी साहेबांना डबा देऊन आलो. आई, टेन्शन घेऊ नकोस. फार फार तर काय होईल, अजून एखादा धक्का देतील ना त्या. देऊ दे. आता त्यांचे सगळे धक्के पचवायची ताकद आहे माझ्यात. चल चल. अरे कालिंदी ती, नमस्कार नमस्कार. फार बरं वाटलं तुम्ही आलात. नाही म्हणजे मी बोलवलं आणि लगेच आलात. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. छे हो, तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून बोलवलं असणार ना तुम्ही. त्यात त्रास कसला? या ना, या या, बसा बसा. अगो बाई, जावई बापू तुम्ही सुद्धा आलात? हो, म्हणजे सॉरी, तुम्ही बोलवलं नाही तरी पण मी आलो. तुमचं की नाही हे असंच असतं. नाही म्हणजे मी जेव्हा बोलवते जावई बापू या ना, तेव्हा तुम्ही फिरकत सुद्धा नाही. आणि आता बोलवलं नाही तरी सुद्धा तुम्ही आलात. अय्या, म्हणजे मी जर तुम्हाला म्हणाले असते नका बाई माझे घर जावई हो, तर तुम्ही झाला असतात. अहो, गंमत केली मी तुमची. पण खरं सांगू का, मला आज कालिंदी ताईंशी एकटीशी बोलायचं. असं काय बोलायचं होतं? नाही म्हणजे मला पण कळू दे ना. आमच्या घरातल्या कोणाविषयी आईशी एवढं महत्वाचं बोलायचं होतं? राया, त्या मोठ्या आहेत, त्यांच्याशी असं बोलू नकोस. अहो असू दे कालिंदी ताई, जावयाचा राग मी मनावर नाही घेत. शेवटी जावई म्हणजे मुलगाच की नाही. फक्त तो आमच्या जवळ राहत नाही एवढंच. तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी? बोलूया ना, बोलूया. पण आधी राया, तुझा आमचं बोलणं झालं की मी येते. हा, असं कसं, असं कसं? आता एवढे जावई बापू घरी आले तर त्यांना लगेच परत कशाला पाठवायचं? त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये जाऊन बसा प्रांजलच्या खोलीत. हा, आमचं बोलणं झालं की मी तुम्हाला बाहेर बोलवते आणि मग तुमच्या बरोबरही बोलते. हा, पण प्रिया. अहो ती मैत्रिणी बरोबर बाहेर गेली. तुम्ही बसा ना. ठीक आहे. बसा ना, बसा. एवढं काय महत्वाचं काम होतं तुमचं? मी की नाही तुमच्यावर खूप चिडली. अहो काय झालं? तुम्ही दिलेली मुदत अजून संपली नाही हो. त्याआधी आम्ही तुमचे सगळे पैसे परत करणार आहोत. अहो पैशाचा विषय तरी काढला का मी तुमच्याकडे? पैशाशिवाय इतर सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी असतात जगात. तुम्ही माझी अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्याकडे ठेवून घेतलेली आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, अशी अवस्था झाली आहे माझी. माझी आई असून ती माझ्याकडे राहतच नाहीये, तुमच्याकडे राहतीये. मला अजिबात चैन पडत नाहीये बघा. मला की नाही सारखे ते अमिताभ शशी कपूरचे संवादच आठवतात. अमिताभ नाही का म्हणा, मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, तुम्हारे पास क्या है?
तर मग तो शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. मी असं म्हणू शकत नाही, कारण माझ्या आईला तुम्ही तुमच्याकडे ठेवलंय ना. अहो नाही, तसं काही नाहीये. आता त्यांना आवडलं आमच्याकडे राहिलात. असं कसं आता झाले की बरेच दिवस. आता द्या तिला पाठवून. अहो असं कसं शक्य नाहीये ते. तिला सांगा, घेतला एवढा पाहुणचार पुरे झाला, आता जा तुम्ही तुमच्या मुलीकडे. सांगा. जेव्हा असं कसं सांगणार त्यांना? शेवटी अतिथी देवो भव, नाही का? हे असं तुम्ही गोड गोड बोलू ना तिच्यात आणि माझ्यात अंतर निर्माण केले. अहो अशी काय जादू केली तुम्ही तिच्यावर? अहो नाही होत, तसं खरंच काही नाहीये. मग ती इथे का येत नाही? ती तिथेच का राहिलीये? सांगा बघू. आता ते मी कसं काय सांगू शकते ना? तुम्ही काहीच सांगू नका. मी तुम्हाला काय सांगते ते ऐका. 2 दिवसात आईला इथे पाठवा, नाहीतर आयाला तरी घर जावई म्हणून पाठवा. ते काही नाही. आता हे ठरलं म्हणजे ठरलं. मला या दोघांपैकी कुणाचा तरी एकाचा तरी आधार हवा. हा बोल प्रांजल. हो मी वर्कशॉप मध्येच आहे. अगं तुझा डोळा लागला होता ना, म्हणून मी तुला उठवलं नाही. हो मी वसू आजीला सगळं सांगितलंय. काल रात्रभर जागी होतीस ना तू, म्हणून. बरं ऐक, आता जेवून घे आणि काकाने तुझ्यासाठी टेबलवरती गोळ्या ठेवल्यात, त्या न विसरता घे आणि थोडासा आराम कर आता. हो माहितीये मला. प्रांजल तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. हो मी येतोय लवकर घरी. काळजी नको करू. टेक केअर. लव्ह यू. सॉरी प्रांजल, पहिल्यांदा तुझ्याशी खोटं बोललो. पण मी काय करू, माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. तुला जर कळलं असतं की तुझ्या मम्माने आईला इथे बोलवलं, त्या गोष्टीचं तू जास्तच टेन्शन घेतलं असतं. सॉरी. लव्ह यू. टेक केअर. अहो पण बीण काही नाही. तुम्ही आता रायाला इकडे पाठवा. कशाला? अहो राया इथेच आहे. मग एक काम करा, तुम्ही घरी जा आणि त्याचं सगळं सामान पाठवून द्या. हा नाही अहो, असं नाही करता येणार. आम्ही तुमचे सगळे पैसे फेडणार आहोत ना. बाई कालिंदीताई, अहो मी पैशाचा विषय तरी काढला का? मी की नाही तुम्हाला सगळे पैसे माफ करून टाकेन. हा बोल ग. मी की नाही आता अगदी तुझ्याविषयीच यांच्याशी बोलणार होते. अगदी तुझं नावच होतं बघ माझ्या तोंडावर. एक मिनिट. माझ्या की नाही मैत्रिणीचा फोन आहे. हा बोल. सासूबाई आणि राया तिकडे आलेत ना? हो. तुम्ही त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलंय का? का ग? हे बघा, मी तुम्हाला कालच सांगितलंय, मी तुमची काहीही मदत करणार नाही. उगीच माझं नाव घेऊ नका. हा, घाबरलीस की काय? तुमचं काही सांगता येत नाही. उगीच कुठल्या तरी नवीन प्रकरणात मला अडकवाल, नाही का? हो का? अगं मग फोन कशासाठी केला होतास? ठेव बघू फोन. थांबा, मीच तिकडे येते. मला प्रत्यक्ष भेटून तुमच्याशी बोलायचंच आहे. असं फोनवरून नाही बोलता येणार. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. ऋता, कुठे चाललीस ग? मी कुठेही जाईन, तुम्हाला काय करायचंय? मोठ्या माणसांशी कसं बोलायचं हे शिकवलं नाही वाटतं तुला कोणी? मला काय शिकवलंय काय नाही शिकवलंय ना, आपण हे नंतर बघूया. तुम्ही इथे येऊन आमच्या घरात ढवळढवळ करताय, त्याचं काय? 4 दिवस नातीकडे आलायत ना, तर राहा ना शांतपणे. कोण कुठे जाताय याच्यावर कशाला लक्ष ठेवताय तुम्ही? तुझी जीभ फार सुरू चालते ग. हो ना, मग नका बोलू माझ्याशी. मलाही घरातल्यांशी बोलायची इच्छा नाहीये. हो का? म्हणून तू बाहेरच्यांशी सारखे फोनवर बोलत असतेस? कोण बाहेरचे? कोणाशी बोलले मी? काल रात्री फोन सारखा वाजत होता तुझा.
छे छे, नाही हो. नाही मग मला सारखं वीणा वीणा असं ऐकू येत होतं. अगं वीणा माझ्या लेकीचं नाव आहे ना, म्हणून कान टवकारले मी. माझा त्यांचा काय संबंध? मी नव्हते बोलत त्यांच्याशी, आणि मी माझा फोन रात्री बंद करून ठेवते. हो का? मग मला भास झाला असेल. झालं तुमच्या शंकांचं समाधान? का अजून उलट तपासणी घ्यायची बाकी आहे तुमची? अगं उलट तपासणी कसली, सरळ विचारलं मी तुला. तुमचा सरळपणा चांगलाच माहितीये मला. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते, माझ्या फंदात पडू नका प्लीज. मी कुठे जाते, काय करते, हे मला माझे सासू सासरेही विचारत नाही. तेव्हा तुम्हीही नाही विचारलत ना, तर फार बरं होईल. हा हट्टीपणाच हिच्या अंगाशी येणार आहे एक दिवस. अहो पुन्हा विचार करा कालिंदीताई. मी दिलेल्या मुदतीत तुम्हाला कर्ज फेडता येणार नाही. त्यापेक्षा मी दिलेला हा प्रस्ताव किती चांगला आहे. हा नाही हो, मला एकटीला हा निर्णय नाही घेता येणार. कसला निर्णय आहे? आई, कसला निर्णय? अरे काय नाही, चल आपण घरी जाऊया, आमचं बोलणं झालं. चल चल. नाही आई, आता मला कळायला हवं, यांनी तुझ्या समोर असा कोणता पर्याय ठेवलाय याचा निर्णय तुला घेता येणार नाही. मी तुला घरी गेल्यावर सांगते ना, तू चल चल. असं कसं, असं कसं? अहो घरी कशाला, इथेच सांगून टाका ना. हे पहा जावई बापू, मी की नाही तुमच्या आईला पुन्हा एकदा खूप छान प्रस्ताव दिलाय. नाही म्हणजे त्यामुळे काय होईल, तुम्ही सुखी व्हाल आणि आम्ही खूप सुखी होऊ. दुसरं काय सांगितलं असणार? मला घर जावे म्हणून इथे पाठवा हेच सांगितलं असणार. बाई 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 बाई, अहो किती मनकवडे आहात तुम्ही. बरोबर ओळखलं. तुम्ही घर जावई म्हणून इथे या, मी तुमच्यावरचं सगळं कर्ज माफ करून टाकेन. नाही 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 नाही, एवढंच नाही तर हा बंगला, गाड्या, बिझनेस सगळं तुमच्या नावावर होईल. बस एवढंच? एवढंच म्हणजे? तुमचे शेअर्स कोणाच्या नावावर करणार आहात तुम्ही? राया, बघा बघा, तुमचा मुलगा हुशार आहे कालिंदीताई. सगळं माहितीये त्याला. काळजी करू नका, तेही तुमच्या नावावर करायला सांगेन हा मी. गुड, चांगलंय. राया काय बोलतेस तू? हे सगळं मला दिल्यावर तुम्ही प्रियाला काय देणार? प्रिया, तिला कशाला काय द्यायचंय? का? तिचाही या सगळ्यावरती हक्क आहे. आई वडिलांच्या मिळकतीतला समान वाटा मुलींना द्यायचा असतो, असा कायदा आहे आपल्याकडचा. हे माहिती ना तुम्हाला? जावई बापू, अहो तुम्ही स्वार्थापायी कोणाचेही हक्क हिरावून घ्यायला शिकवलं नाही मला माझ्या आई वडिलांनी. जे काही आहे ना त्यात सुखी समाधानी आहोत आम्ही. तुमच्या एवढा मोठा बंगला नाहीये आमचा, पण मायेची ऊब देणारं घर आहे. संकटात एकमेकांना खंबीरपणे साथ देणारी मायेची माणसं आहेत आमच्याकडे. त्यांच्या पुढे तुमचा हा बंगला काहीच नाहीये. भले माझा वर्कशॉप छोटासा आहे, पण तो माझा स्वतःचा आहे. कोणाच्या उपकारांचं ओझं नाहीये त्याच्यावर. तिकडे काम करून जो मला आनंद मिळतो तो तुमच्या मोठ्या फॅक्टरीत सुद्धा मला मिळणार. त्यामुळे हे सगळं ऐश्वर्य तुमचं तुम्हालाच लख लाभो. आता राहिला प्रश्न तुम्ही दिलेल्या पैशांचा. ते पैसे मी तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आतच फेडणार, आणि हा शब्द आहे माझा. आणि आता चिडून जर तुम्ही दिलेली तुमची मुदत कमी करणार असाल तर तसं आम्हाला आधीच सांगा, म्हणजे आम्हाला तशी व्यवस्था करायला.
पांडू, अरे तुला बेल ऐकू येत नाहीये का? पांडू, तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा फारच अभिमान आहे जावई बापू, पण तो अभिमान अगदी असा गळून पडेल हो. आलेच मी. ऋता, तू आत्ता कशी काय? मी तुम्हाला म्हणाले होते ना की प्रत्यक्ष भेटून बोलायचे, म्हणून आले. तू थांब, मी आलेच. तू अगदी वेळेवर आलीयस. का? काय झालं? थांब म्हणलं की थांबावं माणसानं. मी बोलवलं की आधी. हा, कालिंदी ते माझी की नाही मैत्रीण आली. मला जरा तिच्याशी बोलायचंय. तुम्ही आज जाऊन बसता का? पण आमचं काम झालंय आता, आम्ही निघतो. असं कसं, असं कसं? तुम्ही तुमच्या मनातलं बोलून मोकळे झालात, आता मला माझं मन मोकळं करायला नको का? खरं सांगू का, मला की नाही यांच्याशी खूप बोलायचं होतं, पण वेळ आल्यावर बोलणार होते. आता ती वेळ इतक्या लवकर येईल असं मला वाटलंच नव्हतं हो. पण आम्हाला आपण थांबूया. त्यांचं काय म्हणणं आहे हेही कळायला पाहिजे ना आपल्याला. पाहिलं किती समजूतदार आहे तुमची आई ते. बसा ना, बसा तुम्ही. ठीक आहे, चला. ये ग. कोण होतं आतमध्ये? राया आणि सासूबाई गेले ना? चौकशा पुरे झाल्या. तुझं काम काय आहे ते बोल. मला एवढं सांगायचंय की आता इथून पुढे मला तुमचं कुठलंही काम करता येणार नाही. हे झालं की सांगून एकदा. मी परत सांगते, कारण अहो आधी फक्त घरच्यांनाच माझ्यावर संशय होता हो, पण आता तुमची आई सुद्धा माझ्यावर संशय घेतीये. सतत पाळतीवर असतात. मी कुठे जाते, कुणाशी फोनवर बोलते, हे सगळं ना असह्य झालंय मला. बरं मग तुम्हाला तुमचं घर जावई मिळो अथवा न मिळो, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. केली ना तेवढी मदत खूप झाली तुम्हाला. आता मला कशातही अडकायचं नाहीये. बाई 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 बाई, अगं हळू बोल. तुझ्या सासूनी ऐकलं तर, आणि तुझ्या दिराने ऐकलं तर. म्हणजे ते दोघंही अजून इथेच आहेत? ते इथेच आहेत, आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तुझं हे सगळं बोलणं ऐकलेलं असणार. राया, तू उगाचच त्यांना एवढं बोललास रे. हेच आहे नाही, आपण त्यांना दबून राहतो ना, याचाच फायदा घेतायत ते इतके दिवस. पण आता आपण त्यांना घाबरायचं नाही. वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच ना. मग ठीक आहे ना. पण मग आता त्यांनी खरंच मुदत कमी केली तर? आत्ता करतोय ना त्यापेक्षा दुप्पट कष्ट करीन, त्यांची पैन पै चुकती करीन. पण यापुढे तुला आणि बाबांना त्यांच्या पुढे मिंधेपणाने वागू देणार नाही. या हो, बाहेर आलात तरी चालेल. हा, तुमच्याच प्रेमळ कुटुंबातील व्यक्ती आलीये. काय गो, आता तू काय सांगणार तुझ्या सासूला, तू इथे का आलीयेस म्हणून? तुम्ही नेहमी हेच करता. मला तोंड
अंगाशी पाडता. म्हणून मी ठरवलंय तुमच्यापासून लांबच राहायचं. ते नंतरच ग. आता तू या प्रसंगातून कशी वाचणार ते सांग. हा, पण तुला एक सांगते, तुझ्या सासूनी जर मला विचारलं ना तर मी बाई खरं सांगणार. नाही म्हणजे त्या रायाला खूप अभिमान आहे ना त्याच्या कुटुंबाचा. मग त्यालाही जरा कळू दे त्याच्या कुटुंबाचा हा भाग कसा आहे ते. वृत्ता, तू इथे कशी? तिचं की नाही काम होतं. तुमच्याकडे? नाही नाही, माझं काही काम नव्हतं. माझं इथेच जवळ काम होतं. या बाजूला चालले होते. म्हणलं तुम्ही इथे असाल ना तर एकत्रच घरी जाऊ. रिक्षाचे पैसे वाचतील ना. बाई 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 बाई, अगो काय बोलतेस? मला तर म्हणालीस की मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून. नाही, माझं काही काम नव्हतं तुमच्याकडे. काहीच नाही. सासूबाई, निघायचं आपण? हो. बर, येऊ आम्ही? सांभाळून राहा कालिंदी ताई. नाही म्हणजे तुमच्या एकत्र कुटुंबातला एखादा मणी टपकन गळायचा आणि नेमका माझ्याच हाती लागायचा, असं नको व्हायला. सासूबाई, तसं अजिबात होणार नाही. हो का? मग विचारा बघू तुमच्या लाडक्या बहिणीला ती इथं का आली येते.